Hello friends, next topic is expression for potential energy. आता पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, त्याचा कन्सेप्ट आपण इथे थोडाफार बॅकग्राऊंड बघितलं होतं. त्याचा जो फॉर्म्युला आहे त्याचं डेरिवेशन आपण डेप्थमध्ये बघणार आहोत. सो लेट अस कन्सिडर अ इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड ड्यू टू अ सोर्स चार्ज प्लस क्यू. हा प्लस क्यू हा आपला सोर्स चार्ज आहे, तो पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्यामुळे त्याच्याकडे ऑल डायरेक्शन्समध्ये इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स असणारच आहे. सो सोर्स चार्ज प्लस क्यू इज प्लेस्ड ॲट द ओरिजिन. जे आपली कोऑर्डिनेट सिस्टीम आहे त्याच्या ओरिजिनला आपण आपला सोर्स चार्ज प्लस क्यू हा ठेवला आहे. नाऊ लेट अ स्मॉल चार्ज प्लस क्यू झिरो बी ब्रॉट फ्रॉम अ पॉईंट ए टू बी ॲट रिस्पेक्टिव्ह डिस्टन्सेस R1 and R2 फ्रॉम O अगेन्स्ट द रिपल्सिव्ह फोर्सेस ऑन इट. बघा नीट समजून घ्या की आपला ओरिजिनच्या इथे प्लस क्यू हा सोर्स चार्ज आहे आणि ह्या चार्जपासून ए जे आहे, एचं डिस्टन्स किती आहे, R1 आहे. बी हा एक दुसरा पॉईंट आहे, त्याचा डिस्टन्स R2 आहे. ठीक आहे. आता आपण काय करतोय, आपला एक स्मॉल चार्ज आहे प्लस, तो पण प्लसच आहे, पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे हा पॉझिटिव्ह चार्ज आणि हा क्यू झिरो आहे, तो कुठून आणतोय आपण, ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत. ए पॉईंटकडून आपण बी पॉईंटकडे आपण हा क्यू झिरोला आपण मूव्ह करतोय. मग आता ॲक्च्युली काय होणार आहे की हा प्लस आहे, हा पण प्लस आहे ना, त्यामुळे रिपल्सिव्ह जो फोर्स आहे, रिपल्सिव्ह फोर्स जो आहे एक्झर्ट होतोय प्लस क्यूमुळे, जो प्लस हा कॅपिटल क्यू आहे, त्याच्यामुळं जो काही रिपल्सिव्ह फोर्स आहे स्मॉल क्यू झिरोवरती एक्झर्ट होणारा, त्याची जी डायरेक्शन आहे ती या डायरेक्शनमध्ये असणार. आणि मग त्या फोर्सच्या अगेन्स्ट आपण आपला चार्ज आहे तो मूव्ह करतोय. ठीक आहे. मग असं बघा, एकतर म्हणजे काय की थोडक्यात ह्या चार्जमुळं हा प्लस क्यू चार्ज आहे तो इकडे रिपेल होणार आहे, ढकलला जाणार आहे आणि त्याच्या विरुद्ध दिशेनं आपण आपल्या चार्जला मूव्ह करतोय ना, म्हणल्यानंतर काहीतरी आपल्याला वर्क होणार आहे, आपल्याला काहीतरी वर्क होतं आहे, आपलं त्या चार्जचं वर्क होतं आहे. सो देअर फोर वर्क डन अगेन्स्ट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. फोर्सची डायरेक्शन कशी आहे बघा, पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असल्यामुळे एफ ई बार लिहिलेला आहे. सो वर्क डन अगेन्स्ट इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स एफ ई बार इन डिस्प्लेसिंग द चार्ज क्यू झिरो थ्रू अ स्मॉल डिस्टन्स डी आर. थोडंसं जरी डिस्टन्स आपण मूव्ह केलं तरी स्मॉल अमाऊंटचं वर्क डन होणार आहे. दॅट वर्क डन इज स्टोअर्ड or it appears as an increase in the potential energy of the system. Therefore, स्मॉल अमाऊंटचं वर्क डन, त्यामुळे जी काही इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी असेल ती पण स्मॉल अमाऊंटची असणार. देअरफॉर डी यू इक्वल टू एफ ई बार डॉट डी आर बार. हाच इथला वरचा कन्सेप्ट आहे, तोच आहे, इक्वल टू मायनस ऑफ एफ ई इंटू डी आर. आता त्याची निगेटिव्ह साईन का आलेली आहे, त्याची डायरेक्शन आहे बघा, निगेटिव्ह साईन ॲपियर्स बिकॉज डिस्प्लेसमेंट इज अगेन्स्ट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आपली डिस्प्लेसमेंट कुठली आहे, निगेटिव्ह एक्स डायरेक्शनमध्ये आहे आणि आपला जो फोर्स आहे तो पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनमध्ये आहे. मग जो फोर्सच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये डिस्प्लेसमेंट आहे म्हणून इथे निगेटिव्ह साईन आलेली आहे. ठीक आहे. मग आता इथे आपण स्मॉल अमाऊंटचं डिस्प्लेसमेंट केलं होतं, त्यामुळे स्मॉल अमाऊंटचं इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी पाहिली. मग जर का आपण ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत आपला चार्ज आहे तो मूव्ह केला, मग ए किती डिस्टन्सवरती आहे, R1 डिस्टन्सवरती, बी पॉईंट कुठे आहे तर R2 डिस्टन्सवरती. त्यामुळे टोटल जे काही आपलं पोटेन्शियल एनर्जी असेल इज गिवन बाय दिस फॉर्म्युला बघा. सो फॉर द डिस्प्लेसमेंट ऑफ द चार्ज फ्रॉम द इनिशियल पोझिशन ए टू फायनल पोझिशन बी. ए या इनिशियल पोझिशनपासून बी या फायनल पोझिशनपर्यंत जे डिस्प्लेसमेंट होती आहे, त्यामुळं जो चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज गिवन बाय डेल्टा यू कॅन बी ऑब्टेन्ड बाय इंटिग्रेटिंग डी यू. ठीक आहे. त्यामुळे हा जो आपला डी यू आहे त्याला आपण काय करणार, इंटिग्रेशन, आणि ए पॉईंट आहे R1ला आणि बी पॉईंट आहे R2 या डिस्टन्सला. देअरफॉर इंटिग्रेशनच्या लिमिट्स आहेत, इंटिग्रेशन R1 टू R2 डी यू इक्वल टू डी यूची व्हॅल्यू किती आहे, मायनस ऑफ एफ ई इंटू डी आर. देअरफॉर इंटिग्रेशन R1 टू R2 मायनस ऑफ एफ ई इंटू डी आर. मग आता ह्याचे इंटिग्रेशन आहे बघा, हे सॉल्व करायचं आहे.
द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजेच कुठला आहे, कोलंबियन फोर्स असतो बिटवीन द टू चार्जेस. म्हणजे हा एक चार्ज आहे ना आपला, हा पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि हा दुसरा पण पॉझिटिव्ह चार्ज आहे. तर तो फोर्स जो असतो रिपल्सिव्ह असू दे किंवा अट्रॅक्टिव्ह टाईपचा, फोर्सचा फॉर्म्युला आपण पाहिलेला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचा 1/4πε0 Q1 Q2/r². हा आपल्याला कोलंबियन फोर्सचा फॉर्म्युला माहिती आहे, तोच फॉर्म्युला इथं अप्लाय केलेला आहे. देअरफॉर द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बिटवीन द टू चार्जेस, the charges are separated by the distance r, is given by Fe bar equal to minus of 1/4πε0 हा कॉन्स्टंट आहे. कॅपिटल क्यू हा पहिला चार्ज आहे, Q0 दुसरा चार्ज आहे अपॉन r² इंटू आर कॅप. आर कॅप हा काय आहे, तर युनिट वेक्टर आहे इन द डायरेक्शन ऑफ दी आर बार. निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करते, आर बार अँड Fe बार आर अपोजिटली डायरेक्टेड. आता ही जी Fe बार जी आहे त्याची व्हॅल्यू आपण इथे या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट केली. मग फॉर्म्युला काय मॉडिफाय झाला बघा. फॉर अ सिस्टीम ऑफ 2 पॉईंट चार्जेस डेल्टा यू इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ r1 टू r2 इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम r1 टू r2. Fe बारची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केले, मायनस ऑफ 1/4πε0 इंटू कॅपिटल क्यू Q0 अपॉन r² इंटू आर कॅप इंटू dr बार. आता हे जे कॉन्स्टंट्स आहेत ते इंटिग्रेशनच्या बाहेर येणार आहेत, त्यामध्ये इंटिग्रेशनच्या बाहेर आलेले आहेत. आणि इंटिग्रेशन फ्रॉम r1 टू r2 आर कॅप dr बार, त्याचं हे इंटिग्रेशन सॉल्व करून आन्सर किती येतं, -1/r. आणि हे लोअर लिमिट आणि हे हायर लिमिट त्यांचं सबट्रॅक्शन केल्यानंतर स्टँडर्ड रूल्स वापरल्यानंतर फॉर्म्युला काय झाला, 1/4πε0 कॅपिटल क्यू स्मॉल Q0 इंटू ब्रॅकेट 1/r2 मायनस 1/r1. हा इथं नीट नोटीस करायचा आहे. इथे R2 आहे आणि हा R1 आहे. सो द चेंज इन द पोटॅन्शियल एनर्जी डिपेंड्स. आता इथे चेंज इन पोटॅन्शियल एनर्जी होती ना, ती कशावर डिपेंड्स आहे, ओनली अपॉन द एंड पॉईंट्स अँड इट इज, हे जे एंड पॉईंट्स आहेत ना R1 आणि R2, बाकी ते सगळ्या व्हॅल्यू कॉन्स्टंट आहेत. सो चेंज इन पोटॅन्शियल एनर्जी डिपेंड्स अपॉन एंड पॉईंट्स अँड इट इज इंडिपेंडंट ऑफ द ॲक्च्युअल पाथ टेकन बाय द चार्ज. म्हणजे हा जो चार्ज आहे तो आपण असा आणू किंवा स्ट्रेट लाईन आणू, त्या पाथवरती डिपेंडंट नाही आहे. फक्त जे एंड पॉईंट आहे डिस्टन्सेस त्याच्यावरती डिपेंडंट आहे. अँड इट इज इंडिपेंडंट अपॉन द ॲक्च्युअल पाथ टेकन बाय द चार्ज. द चेंज इन पोटॅन्शियल एनर्जी इज इक्वल टू वर्क डन, हे तर आपल्याला माहिती आहे. आणि ते कशामुळे झालं आहे, ए पासून बी या पोझिशनला आपण चेंज केलेली आहे आपल्या चार्जची, म्हणून वर्क डन WAB अगेन्स्ट दिस इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स is nothing but WAB equal to delta U equal to 1/4πε0 capital Q small q0 into bracket 1/r2 minus 1/r1. हे झालं वर्क डन. आता so far we have defined or calculated change in potential energy of a system of the charges, है ना. So it is convenient to choose infinity to be the point of zero potential, कारण पोटेन्शियल इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू डिस्टन्स. देअरफॉर इन्फिनिटीला पोटेन्शियल किती असणार आहे, 0 असणार आहे. म्हणजे इन्फिनिटी डिस्टन्सवरती पोटेन्शियल आपलं 0 आहे. दच पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टीम ऑफ 2 पॉईंट चार्जेस Q1 अँड Q2 सेपरेटेड बाय R कॅन बी ऑब्टेन फ्रॉम द अबव इक्वेशन. आता इथं R1 किती घ्यायचं आहे, इन्फिनिटी सबस्टिट्यूट करायचं आहे. ठीक आहे, बघा R1 आहे तो दूर आहे ना, त्यामुळे इन्फिनाइट डिस्टन्सवरती आहे, त्यामुळे R1ची व्हॅल्यू 1/∞ 0 असतं. आणि R2 किती घ्यायचं आहे, R घ्यायचं आहे, त्यामुळे हा जो फॉर्म्युला आहे तो मॉडिफाय झाला. सो U ऑफ R इज इक्वल टू 1/4πε0 Q1 Q2/R. मग पोटॅन्शियल एनर्जी जे आपण म्हणत होतो एक्सप्रेशन फॉर पोटॅन्शियल एनर्जी, ते हे आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता ही जी पोटॅन्शियल एनर्जी आपण कशात मोजतो, जूलमध्ये. आणि मग इथे जूलची डेफिनेशन दिलेली आहे. 1 जूल इज द एनर्जी स्टोअर्ड. 1 जूल म्हणजे काय आहे, 1 जूल एवढी एनर्जी स्टोअर केलेली असते. कधी, इन मूव्हिंग अ चार्ज ऑफ 1 कुलम. 1 कुलम एवढा चार्ज आपण मूव्ह करतोय. कुठे मूव्ह करतोय, थ्रू अ पोटॅन्शियल डिफरन्स ऑफ 1 व्होल्ट.
तर ज्या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स 1 व्होल्ट आहे अशा ठिकाणी आपण 1 कुलमचा चार्ज मूव्ह करतोय. तो मूव्ह करताना एनर्जी स्टोर्ड होते. ती एनर्जी जी स्टोर्ड एनर्जी असते ती किती असते तर 1 जूल एवढी. अनदर कन्व्हिनियंट युनिट ऑफ एनर्जी इज इलेक्ट्रॉन व्होल्ट. ही जी पोटेन्शियल एनर्जी आहे तिचं दुसरं युनिट कुठलं आहे तर इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. विच इज द चेंज इन द कायनेटिक एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी जरी चेंज झाली कधी होते ही व्हाईल क्रॉसिंग 2 पॉईंट्स मेंटेन ॲट द पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 1 व्होल्ट. की 2 पॉईंट आहेत त्या 2 पॉईंटमधलं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते 1 व्होल्टचं आपण मेंटेन केलं आणि त्या पॉईंटमध्ये जर आपला इलेक्ट्रॉन आहे तो मूव्ह होतोय मग त्याची जी कायनेटिक एनर्जी चेंज होते ती जी आहे चेंज इन कायनेटिक एनर्जी इज नथिंग बट द इलेक्ट्रॉन व्होल्ट. Therefore 1 electron volt is equal to 1.6 into 10 raised to minus 19 जूल. आणि एनर्जीचे आणखीन रिलेटेड जे काही युनिट्स आहेत ते म्हणजे 1 मिली इलेक्ट्रॉन व्होल्ट. मिली असल्यामुळं 1.6 इंटू 10 raised to minus 22 कारण इथे 19 आहेत ना बघा इथे -19 आहेत. 19मध्ये पुन्हा -3 ॲड केले तर किती होतील 22 होतील मिली व्होल्ट ना मिली इलेक्ट्रॉन व्होल्ट त्यामुळे -22 येतात. आणि किलो इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये काय होणार +3 ॲड होणार त्यामुळं 1 किलो इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इक्वल टू 1.6 इंटू 10 raised to minus 16 जूल. तर हे कन्व्हर्जन्स प्रॉब्लेम सोडवताना लागतं. तर मग आता इथे फक्त आपण काय पाहिलं होतं की पोटेन्शियल एनर्जीचा एक्सप्रेशन काय पाहिलं होतं एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी. आणि नुसतं पोटेन्शियलचा जो कन्सेप्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.